19 मार्च 1986 ला साहेबराव करपे या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती। वीज बिल भरले नाही म्हणून त्यांची वीज कट करण्यात आली होती। ते वीज बिल भरू शकले नाही। जमीन विकायला काढली तर ग्राहक मिळाला नाही। अशा परिस्थितीत साहेबराव करपे यांना कुटुंबासह आत्महत्या करावी लागली। ही महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या होती। त्यांच्या या सामूहिक आत्महत्येच्या स्मृतिदिनानिमित्त 2017 पासून किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 19 मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते। शनिवारी पंचवटी चौकात 36व्या स्मृतिदिनी एक दिवस उपवास पाळून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। या अन्नत्याग आंदोलनात लाखाहून अधिक लोक 19 मार्चला उपवास करतात। आज शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होत आहेत। आतापर्यंत देशात जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या। महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होतात असे असताना राज्य असो वा केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही। शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती मानले पाहिजे व एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहतील तोपर्यंत दरवर्षी 19 मार्च रोजी किसान पुत्र उपवास करत राहतील। शेतकरी आत्महत्यांचे संकट लवकर दूर व्हावे अशी मागणी किसान पुत्रांनी केली आहे। यावेळी जिल्ह्यातील सर्व पक्षातील सदस्य शेतकरी किसान पुत्र अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित होते। 19 मार्च 1986 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील जिलगाव आणि येथील एक सदन शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी ते स्वतः पत्नी आणि त्यांचे 4 अपत्य यांच्यासहित आत्महत्या केली होती। आणि त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आत्महत्या पवनार आश्रमामध्ये आत्महत्या केली होती जेवणामध्ये विष घालून। आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की शेतकरी म्हणून जगणे आता कठीण झालेले आहे आणि या शब्दामध्ये सर्व काही आहे। आणि ही महाराष्ट्रातली पहिली शेतकरी आत्महत्या आहे आणि त्यामुळे या आत्महत्येमुळे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं समाजमन पूर्णपणे व्यथित झालं होतं। त्याच्यामुळे सर्व शेतकरी वर्ग हतबल झाला होता आणि तेव्हापासून तर आज जवळपास 36वा स्मृतिदिन आम्ही आज अमरावतीमध्ये किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी ते हे सर्व पक्षातले सर्व शेतकरी चळवळीतले करणारे काम करणारे या जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी कार्यकर्ता मंडळी आम्ही एकत्र येतो आणि एक दिवसाचा उपवास त्यांच्या स्मृतीने आम्ही इथं ठेवतो। त्यामागची भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे। वाढती महागाई, शेतमालाला भाव नाही, निसर्गाचा लहरीपणा, वाढते मजुरीचे दर, वाढते खताचे दर, वाढते औषधाचे दर आणि याच्यामुळे संपूर्ण शेतकऱ्याची आर्थिक व्यवस्था पूर्ण कोलमडून गेलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी अत्यंत हतबल झाला आहे। आपण जीवन कसं जगावं किंवा मरावं अशा भावना त्याच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांनी काही आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये काही बदल करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु एवढं काही असूनही गेले आता 36वा स्मृती असताना 36 वर्षात काही झालं नाही, आता पुढे काय होईल याची पण गॅरंटी शेतकऱ्याला नाही आहे। त्यामुळे सरकारला मागणी आहे की ह्या ज्या आमच्या व्यथित असलेल्या शेतकरी आहेत, समस्याग्रस्त शेतकरी आहे आणि जे मरणाच्या दारावर असे शेतकरी उभे आहे या शेतकऱ्यांकडे आपण लक्ष द्या, यांच्या भावना समजून घ्या, यांचं समाजमन समजून घ्या, यांच्या संवेदना समजून घ्या आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी धोरणात्मक बदल केला पाहिजे, ही भूमिका आपण ठेवली पाहिजे। म्हणून ह्या भावना शासनामध्ये पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षी या ठिकाणी बसतो आणि आमची एवढीच मागणी आहे या निमित्तानं की या भागातला शेतकऱ्याच्या आत्महत्या तुम्हाला थांबायचे असेल, शेतमालाला भाव मोठ्या प्रमाणात मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज आणि पाणी हे मोफत भेटलं पाहिजे यासाठी आमची भावना सरकारनं पोहोचवण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।